म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे, म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं एक धोरण दिसतंय की जी काही एक चांगली एकजिन्सीपणा या सर्व इतर भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये राज्यात आणि मुंबईमध्ये आहे, त्याच्यात कुठेतरी मिठाचा नाही तर विषाचा खडा हे टाकतायत। हा माझा स्पष्ट आरोप नाही तर माझा समज आहे की हे चांगलं सगळं चाललंय त्याच्यामध्ये हा विषाचा खडा टाकतायत। कारण हिंदी भाषेला विरोध आम्ही केलेला नाही, पण हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार। सांगतायत ते की 10,000 शिक्षक आम्ही भरती करणार आहोत, पगार द्यायला पैसे आहेत का? आता जवळपास 90,000 कोटीची कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेली आहे ते कॉन्ट्रॅक्टर बोंबलतात की आम्हाला अजून पैसे नाही दिलेत। मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत, आपल्याकडे पूल पडतायत, आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाही आहेत, अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय? मी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा संशय यावा अशी परिस्थिती आहे। चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत, त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे, खेळाडूने उतरायला पाहिजे, साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत, मग ते मुलं मुली दोन्ही, आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे, त्यांची मातृभाषा आहे, यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय। सरकारला दाखवावं, सांगावं। आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला, सर्वजण विरोध दर्शवत आहेत, आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत, इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत, आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय। म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात। मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे।